नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सर्व काही आलबेल नाही अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे। अशातच ठाण्यात शिवसैनिकांना झालेली मारहाण आणि कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे माजी नगरसेवक भाजपने आपल्या पक्षात घेतल्यानं दोनही पक्षाचा वाद आणखी टोकाला गेल्याचं बोललं जात आहे। दरम्यान शिवसेनेच्या आमदारांवर भाजपची कमांड असल्याचा दावा विधान परिषदेचे माजी विरोध पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे। शिंदेंकडे असलेले काही आमदार भाजपच्या तिकिटांवर निवडून आलेत, मात्र ते मनानं भाजपचेच आहे असं अंबादास दानवे म्हणाले। महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाजपचे काही आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकिटांवर निवडणुका लढले आणि आमदारही झालेत, कारण मतदारसंघ शिंदेंना सुटल्यानं आणि त्या ठिकाणी प्रभावी उमेदवार भाजपाचा असल्यानं संबंधितांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली होती। मात्र हे आमदार मनानं भाजपाचेच आहेत का, किंवा या आमदारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा होल्ड आहे का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। तर मूळ भाजपचे असे कोणते नेते आहे ज्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत तिकीट मिळवून आमदारकी लढली आणि विजयी पण झालेत? माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे पुत्र निलेश हे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटांवर आमदार झालेत, मात्र मूळचे ते भाजपचेच होते। तसंच निलेश राणे लवकरच भाजपात प्रवेश करणार असा मोठा दावा अंबादास दानवेंनी केलाय। त्यामुळे निलेश राणे भविष्यात फडणवीसांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत धनुष्यबाण सोडून कमळ हाती घेणार का, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। आता यात दुसरं नाव येत आहे ते म्हणजे मुरजी पटेल। मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेतून मुरजी पटेलांनी शिवसेनेच्या तिकिटांवर निवडणूक लढवली आणि आमदार सुद्धा झाले। ते भाजपचे माजी नगरसेवक होते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांना पराभव करत त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली। मात्र मुरजी पटेलांच्या बॅनरवर केवळ मोदी आणि फडणवीसांचेच फोटो दिसतात, शिंदेंचे फोटो त्यांच्या बॅनरवरून अलीकडे गायब असतात, असंही अंबादास दानवे यांनी म्हणाले। त्यामुळे भविष्यात शिंदेंना जय महाराष्ट्र करत ते भाजपवासी होणार का, असा सवाल दानवेंच्या दाव्यानंतर उपस्थित होतोय। यात तिसरं आणि महत्त्वाचं नाव येतोय ते म्हणजे संजना जाधव। संजना जाधव या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या आहेत। रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत। संजना यांचा सख्खा भाऊ संतोष दानवे हे विधानसभेचे आमदार आहेत। केवळ कन्नड विधानसभेची जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला गेल्यानं संजना यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली। सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत। हे तिन्ही नेते मूळचे भाजपचे असल्यानं अंबादास दानवेंनी त्यांच्या पक्षनिष्ठेवर सवाल उपस्थित केले। आता हे नेते खरंच एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनात काम करतात की मुख्यमंत्री फडणवीसांचा त्यांच्यावर होल्ड आहे, असा सवाल अंबादास दानवेंच्या निमित्तानं उपस्थित होतोय। भविष्यात हे नेते शिवसेनेत राहणार की भाजपवासी होणार, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लोकवाहिनी या चॅनलला सबस्क्राइब करा।